गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण बोलणार आहोत कार्मिक डेप्थ नंबर 19 बद्दल. दिस नंबर इज द लास्ट इन द सिरीज. जाणून घेऊया पण तत्पूर्वी प्रेयर. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सो फ्रेंड्स, आपण गेल्या काही दिवसांमध्ये सिरीज बघत आहोत कार्मिक डेप्थ नंबरची. सो कार्मिक डेप्थ नंबर्स 13, 14 आणि 16 आपण बघितलेले आहोत. त्याच्यावरचे कार्मिक डेप्थ्स काय काय आहेत तेही आपण बघितलेले आहेत. सो नंबर 13 ह्याचं कार्मिक डेप्थ आहे रिलेटेड विथ फोकस. सो तुम्ही आयुष्यात फोकस करा. दॅट इज वॉट नंबर 13 हॅज गिवन अस. नंबर 14चं कार्मिक डेप्थ आहे अबाउट रिलेशनशिप. स्टार्ट व्हॅल्यूइंग युअर रिलेशनशिप्स. नंबर 16चा आपण बघितला आहे इट इज विथ द युनिवर्स इट सेल्फ. सो स्टार्ट बीइंग स्पिरिच्युअल. नाव लास्ट नंबर 19. 19 हा कशाचा कॉम्बिनेशन आहे? 19 नंबर हा कॉम्बिनेशन आहे सूर्य आणि मंगळ. 1+9 डेडली कॉम्बिनेशन इजंट इट? सो येस, दोन ग्रह जेव्हा एकत्र येतात, दोन एनर्जीज जेव्हा एकत्र येतात, सो दीज नंबर्स विल गिव्ह यू प्राईड. बरोबर. सो नंबर 19चा जो कार्मिक डेप्थ आहे दॅट इज रिलेटेड विथ इगो अँड प्राईड. याचा अर्थ काय की गेल्या काही जन्मांमध्ये, जसं आपण आधीच डिस्कस केलं आहे की आपली जी आत्मा आहे ती काही जन्मोजन्मांतरींचे संस्कार आपल्याबरोबर आणलेले असतात, तसेच काही जन्मोजन्मांतरीचे ऋण आपल्याबरोबर आलेले असतात. सो ह्या ऋणांना आपण म्हणतो कार्मिक डेप्थ. सो नंबर 19चा जो कार्मिक डेप्थ आहे दॅट इज रिलेटेड विथ इगो म्हणजे काय की तुम्ही खूप प्राऊडी होता काही गेल्या जन्मांमध्ये. तुम्ही खूप प्राईडनी वागलेल्या आहात. तुमचा इगो खूप जास्त होता. तुम्ही तुमच्या रिलेशनशिपला महत्त्व दिलं नाही. तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या रिलेशनशिपमध्ये तुमच्या वाईफला म्हणा, तुमच्या भावाला म्हणा, तुमच्या आईवडिलांना म्हणा, कुठल्याही रिलेशनला तुम्ही जुमानलेलं नाही आहे. इगोनी वागला आहात, प्राऊडनी वागला आहात. आता ऑब्व्हियसली जेव्हा दोन ग्रहांची एनर्जी एकत्र येते, ओके, सो दॅट विल गिव्ह यू प्राईड, दॅट विल गिव्ह यू इगो. सो लिडरशिपच्या क्वालिटीज बरोबर तुमच्याबरोबर सेनापतीचं नेतृत्व होतं, बट दॅट मेड यू व्हेरी व्हेरी प्राऊडी. सो अशा लोकांबरोबर होतं काय? हाऊ डू यू नो की वेदर यू आर स्टील कॅरिंग द कार्मिक डेप्थ? अशा लोकांबरोबर होतं हे की ह्यांच्या रिलेटिव्स बरोबर पटत नाही. जर फिमेल्स असतील तर त्यांचे वाद त्यांच्या नवऱ्याबरोबर, त्यांच्या भावाबरोबर आणि माईट बी काका, वडील, ह्या लोकांबरोबर त्यांचं पटत नाही. त्यांचे सहसा इगो क्लॅशेस ह्या लोकांबरोबर होतं. पण 19 नंबरचे जर मेल्स असतील तर त्यांचे 100% वाद त्यांच्या भावाबरोबर असतात. सो इफ यू आर बॉर्न अंडर कार्मिक डेप्थ नंबर 19, यू विल बी हॅव्हिंग रिलेशनशिप इश्यूज विथ युअर ब्रदर्स. भावाभावांचं पटत नाही हे तुम्ही बघू शकता. हे लोक प्राऊडी असतात अत्यंत, पण त्याच्यामुळे काय होतं ना की कधी कधी यांचा कॉन्फिडन्स लूज होत जातो हळूहळू, कारण त्यांच्या रिलेशनमध्येच पटत नाही, सगळ्यांशी वाद होतात. त्यामुळे ह्यांचा जो कॉन्फिडन्स आहे तो हळूहळू कमी होतो. हे लोक डिपेंडेंट होत जातात, एकटं काहीच करू शकत नाहीत. कॉन्फिडन्स लेवलवर जबरदस्त आघात होतो. इगो खूप होत जातो. प्रोग्रेस कमी होते. प्रोग्रेस होऊ शकत नाही ह्या लोकांची लवकर. सगळीकडे अडथळे येणं. मुळात कार्मिक डेप्थवाल्यांना काय प्रॉब्लेम फेस होतो हे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की ज्यांच्यावर कार्मिक डेप्थ आहे त्यांच्या प्रत्येक कामात अडथळे हे निर्माण होतातच होतात. आणि ह्या पर्टिक्युलर नंबरमुळे काय होतं, या पर्टिक्युलर नंबरवाल्यांबरोबर म्हणजे 19 नंबर ज्यांचा बर्थ डेट आहे कुठल्याही महिन्याच्या, ते लोक बघतील की त्यांच्याकडे सगळं आहे. दे हॅव द स्किल्स, दे हॅव द कॉन्फिडन्स, दे हॅव एव्हरीथिंग दॅट इज रिक्वायर्ड टू प्रोसीड अँड प्रोग्रेस. पण तरीही ह्यांच्या सक्सेसमध्ये डिले होतो. आणि डिलेड सक्सेसमुळे काय होतं, ह्यांचा कॉन्फिडन्स लूज होत जातो. याच्यासाठीची रेमेडी काय आहे की तुम्ही तुमच्या रिलेशनशिपला महत्त्व द्यायला सुरू करा. माझं प्राऊडी नेचर, माझ्यामुळेच सगळं होतं, हे जे आहे
हे थोडंसं कमी करा. दुसऱ्यांच्याही शब्दाला मान द्या. थोडंसं दुसऱ्यांचं ऐकून घ्या. स्टार्ट व्हॅल्युइंग युअर रिलेशनशिप एस्पेशली विथ युअर ब्रदर्स, सिस्टर्स. जर मॅरिड कपल्समध्ये प्रॉब्लेम असेल तर तुमच्या स्पाऊसच्या म्हणण्याला महत्त्व द्या. त्यांना थोडासा इम्पॉर्टन्स द्या. त्यांची व्हॅल्यू करा. सो दिस इज द ओनली रेमेडी दॅट इज गोइंग टू टेक यू आउट ऑफ दिस कार्मिक डेप्थ. सो प्रत्येक नंबर जसा एका कार्मिक याच्याशी जोडला गेला आहे. नंबर 19 वाल्यांना इगोवर तुम्हाला कंट्रोल करायचा आहे. तुमच्या मानी स्वभावावर तुम्हाला कंट्रोल करायचा आहे. तुम्हाला तुमच्या बोलण्यावर ताबा हा ठेवावाच लागेल. आपल्या बोलण्यामुळे समोरचा हर्ट तर होत नाही आहे ना, ह्याची विशेष काळजी घ्या. तरच तुम्हाला प्रोग्रेस हा जमणार आहे. त्याच्यासोबत तुम्हाला डिसिप्लिन राहायचं आहे. जसं आपण बघितलं मुलांक 1 मध्ये बघितलं, मुलांक 1 हा सूर्याचा नंबर आहे. सूर्य हा अतिशय डिसिप्लिन प्रिय, न्यायप्रिय आहे. सो तसं तुम्हाला राहायचं आहे. एकटं राहण्यापेक्षा येस ऑब्व्हियसली तुमचा मुलांक ही टोटल जर केली आपण तर ते 1 वर येते. तुम्ही ऑब्व्हियसली प्रिफर कराल की तुम्हाला एकटंच राहायचं आहे, तुम्हाला राजासारखं राज्य करायचं आहे. पण कुठेतरी एक राजानी हंबलनेस पण स्वीकारावा लागतो. एक राजा नम्र असू शकतो, राईट? सो तुम्हाला ती नम्रता तुमच्या अंगात आणायची आहे. फॉर दॅट यू कॅन डू सम स्पिरिच्युअल थिंग्स लाईक नामस्मरण तुम्ही करू शकता, मेडिटेशन करू शकता. दुसऱ्यांच्या बोलण्याला प्राधान्य देणं हे जास्त महत्त्वाचं आहे. सो विथ दिस वी आर एंडिंग अप आर कार्मिक डेप्थ नंबर सिरीज. कार्मिक डेप्थ्स विच वर 13, 14, 16 आणि 19. याचबरोबर आपली सिरीज संपती आहे. पण आपण लवकरच भेटणार आहोत एका नवीन छान टॉपिक बरोबर. सो उद्या मी सांगणार आहे हीलर कोड्स. न्यूमरोलॉजीमध्ये काही डेस्टिनी नंबर्स, काही जे नंबर्स आहेत दॅट कम्स टू द हीलिंग कोड्स. सो व्हॉट आर द हीलिंग कोड नंबर्स इन नेचर, व्हॉट इज द्यार नेचर, व्हॉट आर द्यार कॅरेक्टरिस्टिक्स, ही अशी इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग माहिती घेऊन आपण उद्याच्या दिवशी भेटणार आहोत. तत्पूर्वी मला तुम्ही नक्की कळवा की तुम्हाला ही सिरीज कशी वाटली. हीलिंग नंबर्स तर आपण डिस्कस करणारच आहोत. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काय जाणून घ्यायला आवडेल हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, भरपूर प्रेम द्या. थँक्यू सो मच फॉर ऑल युअर सपोर्ट फॉर दिस चॅनल. सी यू टुमॉरो विथ द हीलिंग कोड नंबर. टिल देन टेक केअर, एन्जॉय युअर डे. सी या.